नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे शिमला पनीर. चला तर मग साधी सोपी झटपट होणारी आणि शरीरासाठी उत्तम असलेली ही पनीर शिमला भाजी आपण करणार आहोत. शिमला पनीर बनवण्यासाठी इथे 6-7 मी शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत, ताज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि 100 ग्राम पनीरचा वापर इथे करणार आहे. शिमला मिरची कापून घ्यायची. जास्त बारीक आपल्याला शिमला मिरची कापायची नाही. या पद्धतीने शिमला मिरची कापून घेतलेली आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. पनीर तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा घालू शकता. मी 100 ग्रामचा इथे वापर करणार आहे. पनीर आणि शिमला मिरची कापून आणि आपण भांड्यामध्ये बाजूला इथे काढून ठेवलेली आहे. मीडियम साईजचे 2 बटाटे घ्यायचे. खराब आहे ती साल मी काढून टाकले. एक कांदा घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर, फोडणीला कढीपत्ता. सर्व साहित्य व्यवस्थित आपण घेतलेलं आहे. थोडेसे अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी, टीस्पूनने म्हणा तर 3 टीस्पून शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहे, भाजलेले नाही, तर ते कुटायचे आहेत. मीडियम, एकदम जाड पण नाही, एकदम बारीक पण नाही. छोटी अर्धी वाटी शेंगदाणे. शेंगदाणे कुटून झालेले आहेत. 2 टीस्पून तेल कडकडीत गरम करायचे. तेल व्यवस्थित गरम झालेले. अर्धा टीस्पून राई, कढीपत्ता, कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित परतलेला आहे. शेंगदाण्याचा आपल्याला जे कूट केलेला आहे हा कच्चे शेंगदाणे आहे, म्हणून आपल्याला आत्ता घालायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित तेलामध्ये कांद्यामध्ये परतून घ्यायचा. भाजलेले शेंगदाणे असतील तर फोडणी झाल्यानंतर अगदी वेळेवर टाकले तरी चालते. दोन चिमटे घालायचं आहे हिंग, अर्धा टीस्पून घालायची हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटो 1 मिनिटभर व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. सर्व घातलेल्या फोडणीमध्ये टोमॅटो व्यवस्थित परतून झालेले. आपल्याला घालायची शिमला मिरची. शिमला मिरचीच्या बियांसकटच मी शिमला मिरची घेत असते. तुम्हाला हे कारणास्तव बिया खायच्या नसतील तर काढून टाका. बरेच जण शिमला मिरची मधल्या संपूर्ण बिया काढून टाकतात, मी काढत नाही. 1 मिनिटभर शिमला मिरची पण यामध्ये अशी व्यवस्थित परतायची. बटाटा घालायचा आहे. बटाटा शिमला घातल्यानंतर व्यवस्थित परतून झालेला आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. भाजीमध्ये पाणी गरमच घालायचं आहे.
खूप जास्त पाणी घालणार नाही, बटाटा शिमला व्यवस्थित आपले शिजले पाहिजे इतकं पाणी घालायचं। भाजीचा अंदाज बघून पाणी घालायचंय, कमी जास्त भाजी असेल पाणी पण कमी लागेल। झाकण ठेवायचंय 2 मिनिट, मिडियम गॅसवरती आपण झाकण ठेवलेलं। कमी गॅसवरती शिमला मिरची बटाटा एकदम मस्त होतो 2 ते 3 मिनिटांमध्ये। आता आपल्याला इथे घालायचे आहे पनीरचे तुकडे। पनीर आपल्याला जास्त शिजवायचं नाही, पनीर शिजायला अजिबात वेळ लागत नाही, म्हणून पनीर सगळ्यात मागून आपल्याला इथे टाकायचे आहे। हार्डली फक्त 1 मिनिट भर आपण या पनीरला वाफ देणार आहे। हे बघा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, शिमला पण व्यवस्थित शिजलेली आहे। पनीर 1 मिनिटामध्ये व्यवस्थित छान होतं। जास्त वेळ जर शिजवलं तर पनीर असं कडक होतं त्यामध्ये, म्हणून जास्त वेळ शिजवायचं नाही। थोडीशी कोथिंबीर। शिमला पनीर आपलं तयार झालेले आहे। शिमला पनीर तयार झालेले आहे। कुठल्याही जेवणामध्ये तुम्ही भाजी बनवू शकता, दुपारच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकता। वरण भाजी बरोबर तुम्ही वरण भात आणि ही भाजी तुम्ही नक्की खाऊ शकता। भात भाजी खाऊ शकता, चपाती भाकरी कशा बरोबर ही भाजी खूप छान लागते। खूप कमी मसाले आपण इथे घातलेले आहे तरी सुद्धा भाजी चव अतिशय उत्तम लागते, नक्की करून बघा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती 1000पेक्षा जास्त रेसिपीज आहेत, त्यामध्ये काही व्हेज आहेत, नॉन व्हेज आहेत, बऱ्याच प्रकारचे गोड तिखट आंबट असे सर्व प्रकारचे रेसिपीज दिलेले आहेत। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावरती सुद्धा फॉलो करू शकता, तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटणार आहोत, तोपर्यंत बाय बाय।